चॅनलला लाईक करा, शेअर करा। महायुतीच्या खासदारांना पाडून एक इतिहास घडवला आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यामध्ये ज्यांचे योगदान राहिले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब। खरं ज्यांना भेटायची आपल्याला प्रत्येकाला आपसुकच इच्छा आणि आनंद असतो ते संसद रत्न खासदार अमोलदादा कोल्हे इथे उपस्थित असलेले विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माझे बंधू आदरणीय सुनीलजी गव्हाणे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते उत्तम काका महाजन, इथे उपस्थित असलेले डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर, दत्तूजी पाडवी, अमृता वहिनी महाजन, आमच्या जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष उषाताई पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे तोला मोलाचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि खरं ज्यांच्या भेटीसाठी आम्ही इथे उपस्थित आहोत ते आपल्या सगळ्या या परिसरातील बंधू आणि भगिनींनो, खरं शिवस्वराज्य यात्रा ही यात्रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची, अभिमानाची। ही यात्रा आहे तुमच्या माझ्या स्वाभिमानाची। या यात्रेतून जे स्वराज्य स्थापन झालं होतं ते स्वराज्य परत यावं आणि त्या स्वराज्यामध्ये जे महिलांना सुरक्षित आणि हक्काचं वातावरण जे आम्हाला त्या काळात सगळ्या महिलांना होतं तेच स्वराज्य परत यावं ही आमची माता भगिनींची इच्छा। खरं आज लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आणि आम्ही सगळे तुम्हाला भेटायला आलोय। खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जो निकाल दिलाय, जे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचं आपण सगळ्यांनी काम केलंय त्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेल। खरं तुम्ही एक इतिहास घडवलाय ज्या वेळेस प्रत्येकाला असं वाटायचं की आता फक्त मोदी सरकार येणार, अशा विचारांमध्ये अशा वातावरणामध्ये तुम्ही बदल घडवला आणि तुमचं माझं हक्काचं खासदार सगळ्या लोकसभेमध्ये निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्या जनतेने केलंय। हाच बदल आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आपल्याला बघायला मिळतंय ते महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी तुम्ही सगळी जनता आहात हे आम्ही महाराष्ट्रभर जेव्हा फिरतोय तेव्हा आम्हाला ह्या तुमच्या उत्साहामधून जाणवतंय। आज आम्ही जिथे जिथे जातोय तिथे उत्साह जो आम्हाला बघायला मिळतोय ना, हा उत्साह येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हा विश्वास हा तुमचा, माझा आणि प्रत्येकाचा आहे। आज काय चाललंय महाराष्ट्रात? आज महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी अशा महाराष्ट्रावर महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढतायत। ज्या महाराष्ट्राला संस्कृती आहे, ज्या महाराष्ट्राला आज काही दिवसांमध्ये नवरात्रीचं पूजन केले जाणार आहे, नवरात्री आपण मोठ्या उत्सवामध्ये साजरी करतो, आपण देवी मातेची पूजा करतो, ह्या महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी महिलांवरचे अत्याचार वाढतायत। लाज वाटते हो महिला असताना आम्हाला म्हणायला की आज अशा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही आहोत की आज तिथे माझ्या माता भगिनींची इज्जत सुरक्षित नाही, आम्ही आज सुरक्षित वातावरणात नाही। आज
चिमुकल्या मुलींपासून तर वयस्कर म्हाताऱ्या महिलांपर्यंत अत्याचाराच्या घटना वाढतायत. माझं एकच सरकारला विचारणं आहे, आपण आज टीव्हीवरती सगळीकडे बघत असू लाडकी बहीण योजनेचं श्रेय प्रत्येक जण घ्यायला तयार आहे. उपमुख्यमंत्री दोघं अर्धे अर्धे उपमुख्यमंत्री. जो तो म्हणतो मुख्यमंत्री लाडकी योजना ही मी आणली, एखादा म्हणतोय गुलाबी जॅकेटवाले म्हणतात आम्ही आणली, त्याच्यानंतर नागपूरवाले म्हणतात आम्ही आणली. या सगळ्यांचं श्रेय घेण्यासाठी जो तो पुढाकार करतोय, मांडणं चाललेत. मग महिला अत्याचाराच्या ज्या घटना वाढल्यात ह्याचं श्रेय कुणाचं? ह्याचं श्रेय तिघांपैकी कुणाचं? त्याचं पण श्रेय घ्या की. चाय पे चर्चा किती ठिकाणी मोठे मोठे उपक्रम टीव्हीवरती सगळीकडे आपण बघितलं. चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, चाय पे चर्चा. महागाई पे चर्चा कब? वाढत्या इंधन दरवाढीवरती चर्चा कधी? वाढत्या महिला अत्याचारावरती चर्चा कधी? हे करायला वेळ नाही. तुमच्या माझ्या समस्यांवरती बोलायला वेळ नाही सरकारकडे. फक्त चाय पे चर्चा. अरे चर्चेला बसा, आमचं म्हणणं आहे. आज माझ्या माता भगिनी तिथे बसल्या आहेत. सगळे म्हणतात 1500 रुपये दिले. अरे आनंद आहे 1500 रुपये दिले. तुम्ही काय तुमच्या घरातनं दिले नाहीत? हा तुमचा माझा प्रत्येकाचा टॅक्सने भरलेला पैसा आहे ना, हा पैसा देत आहे सरकार, कुणाच्या घरून देत नाहीये. आम्हाला आनंद आहे आमच्या माता भगिनींना जर पैसा मिळत असेल तर, पण हा पैसा देत असताना जो तुम्ही आता आमच्याकडनं वसूल करताय ना त्याच्यावरती आम्हाला आक्षेप आहे. आता मागच्या 2 दिवसांच्या आधी तेलाचे दर वाढवले की नाही? जे 5 किलो तेलाची कॅन आपल्याला 1400 रुपयाला मिळायची, ती तेलाची कॅन आता कितीला मिळते? 2100 रुपये. जर 5 किलो तेलाच्या कॅनच्या मागे तुमच्या खिशातून एवढा मोठ्या रकमेमध्ये जर पैसा वसूल केला जात असेल, आज प्रत्येक ठिकाणी महागाई वाढवली की नाही? साखरचे दर वाढलेत, तेलाचे दर वाढलेत, डाळी दुळींचे दर वाढलेत, गव्हाचे दर वाढलेत. आज महागाईने जर आम्ही त्रस्त आहोत तरी महागाई कमी करायचं काम कुणाचं? हे महागाई वाढल्याचं श्रेय पण ह्या करंट्या सरकारचं. ह्याचं पण श्रेय तुम्हीच घ्या की. कारण ह्याच माझ्या माता भगिनींना आज संसार करत असताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण आज आमच्या माता भगिनींच्या घरी कुणाला रोजगार नाही. कारण रोजगार सुनील दादांनी सांगितलं सगळे रोजगार चालले गुजरातला. आपल्या महाराष्ट्रासाठी रोजगार नाहीत. तुमच्यासाठी महागाई. आता दिवाळी सारखे सण येत आहेत, आता नवरात्रीचा सण येतोय. आता सणांच्या दिवसांमध्ये जर तुम्ही एवढी महागाई वाढवत असाल तर माझ्या माता भगिनींनी संसार चालवायचा कसा?